श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. शरीरात झटका का लागतो? अंगावर काटा उभा का राहतो? अंगात शिरशिरी आणि कंपन का होते? डोळ्यात पाणी का येते? बघतो काही बंधू आणि भगिनींनी कमेंट्स केले आहेत या तिन्ही प्रश्नांसाठी, की जेव्हा आम्ही पूजापाठ करतो किंवा मग कोणत्या सिद्धस्थानी जातो तेव्हा अंगात झटका आल्यासारखे वाटते. पूजा करतो तेव्हा अंगावर शिरशिरी येऊन अंगावर काटे उभे राहतात, डोळ्यात पाणी येते. किंवा मग कोणत्या मंदिरात जातो, कोणत्या तीर्थस्थानी व सिद्ध ठिकाणी दर्शनासाठी जातो तेव्हा अंगावर शहारे का येतात? याचा नेमका अर्थ काय आहे? काही लोक बोलतात की नकारात्मक शक्तींच्या कारणांमुळे काही असे होते की तुमच्या अंगावर शहारे येतात, तुमच्या अंगात झटका येतो, तुमच्या डोळ्यात पाणी येते. तर बघतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तिन्ही प्रश्नांची कंप्लीट उत्तरे देणार आहे. व्हिडिओला ध्यान देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल. व्हिडिओच्या माहितीला अजिबात स्किप करू नका, माहिती फारच सुंदर आहे. तर सर्वात प्रथम मी आपणास इथे सांगू इच्छितोय की या तिन्ही घटना त्यांच्यासोबत घडून येतात. अंगावर शहारे येणे, झटका लागणे, डोळ्यात पाणी येणे हे त्याच व्यक्तींसोबत घडून येतात ज्या व्यक्ती पूजा करतात. आता असे नाही की सर्वांच्या सोबत या घटना घडत असतात. ज्या व्यक्ती निरंतर पूजापाठ करतात त्यांच्यासोबत असे होते. आणि सर्वात प्रथम मी आपणास इथे सांगू इच्छितोय की हे कोणते नकारात्मक कारण नाही, तर हे पूर्ण रूपाने सकारात्मक कारण आहे. या गोष्टीसाठी तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन जा की जेव्हा पण तुमच्यासोबत जर असे होत असेल तर ते एक सकारात्मक कारण आहे, ना की ते कोणते नकारात्मक, ज्याने यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नसते, ना कोणतीच अडचण तुम्हाला निर्माण होत असते. तर बघतो यात होते काय की जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता तर हळूहळू ज्या देवता आहेत त्यांची ऊर्जा तुमच्या आजूबाजूस जमा होण्यास सुरुवात होते. आणि जसजशी ती एकत्र जमण्यास सुरू होते तसतशी ती तुमच्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करते. जसे की तुम्ही पाहिलेच असेल, पाणी जेव्हा तुम्ही जमिनीवर ओतता तेव्हा ते जमीन त्या पाण्याला शोषून घेते. अगदी अशाच प्रकारे तुमचे जे शरीर असते ते त्या निर्माण होणाऱ्या ऊर्जेस हळूहळू आपल्यात समाविष्ट करू लागते. आणि तुमच्या शरीरामध्ये जी मूलाधार चक्र असते, या चक्रास जेव्हा ही ऊर्जा टच करते तेव्हा त्याच वेळी तुम्हाला एक झटका लागल्यासारखे जाणवते. ज्याप्रमाणे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या दोन इलेक्ट्रिक तारांना जेव्हा आपण आपापसात जोडले जातो तेव्हा एक करंट सारखे लागते, अगदी त्याच प्रकारे तुमच्या शरीरात जेव्हा ती शक्ती प्रवेश करते तेव्हा एका झटक्याप्रमाणे भासवून येते, तुम्हाला असेच जाणवू लागते. तर हे पहिले आहे जे की सकारात्मक आहे, कोणते नकारात्मक कारण नाही. दुसरी गोष्ट ही की तुम्ही कुठे जात आहात, कोणत्या नकारात्मक स्थानी जाता जिथे त्या शक्तींचा वास असेल तर तिथेही तुम्हाला झटक्यासारखे जाणवते. आता कारण की ज्या पण देवतेची तुम्ही पूजापाठ करत असता त्यांची ऊर्जा तुमच्या शरीरात वास करत असल्याने त्या अस्तित्वाने त्या शक्तीस जाणवून येते की इथे नकारात्मक शक्तींचा वास आहे. आणि ते तुमच्या शरीराच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतात. त्या सकारात्मक शक्तीद्वारे ते आपल्या ऊर्जेद्वारे तेथे एक सुरक्षा चक्र निर्माण करतात, जेणे की तुमचे त्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होईल. याच कारणामुळे तुम्हाला झटका लागतो. आता काही वेळा जेव्हा तुमच्यावर कोणी तांत्रिक क्रिया करतो किंवा कोणत्या करणीबाधेमुळे कोणती वाईट शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये झटका लागतो. तुमची जी इष्टदेवता असते ना बघतो, तिच्यावरती तुमच्या मार्फत केल्या गेलेल्या भक्तीची, सेवेची, पूजापाठची शक्ती आधीपासूनच तुमच्या आतमध्ये अस्तित्वात असते. तिचे जे मूलाधार सुरक्षा चक्र तुमच्यामध्ये हजर असते आणि जसे ती नकारात्मक शक्ती तुमच्या सुरक्षा चक्रास स्पर्श करून तुमच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते, तशीच ती त्यास आदळताच तुमच्या शरीरात झटका लागतो आणि ती नकारात्मक शक्ती माघारी फिरते. तर बघतो झटका लागण्याची हीच कारणे आहेत. आता दुसरी गोष्ट ही की तुमच्या डोळ्यात पाणी का येते? तर पहा, तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा येत असते जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती स्वतःला पूर्णतः समर्पित करता. जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवाच्या प्रती किंवा मग जी पण देवी वा देवता आहे, जेव्हा तुम्ही तिच्याशी एक नाते बनवता, एक पित्याचे, एका आईचे, बहीण भाऊचे नाते तुम्ही त्यासोबत बनवता आणि जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्यांची ती मूर्ती, फोटो असतो, तर ती जी मूर्तीची प्रतिमा आहे ती तुमच्या मनामध्ये जागृत होते. आणि जेव्हा पण तुम्ही त्यांचे नाव घेता, त्यांच्या मंत्रांचा जप करता, त्यांच्या महिमांना ऐकता, तर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात आणि त्याचबरोबर तुमच्या डोळ्यात सुद्धाही अश्रू येऊ लागतात.
आणि हे बघतो तेव्हाच होते जेव्हा तुम्ही तुमच्या देवतेसोबत एखादे नाते बनवलेले असते. त्याचबरोबर बघतो जेव्हा तुम्ही कोणत्या मंदिराच्या स्थानी जाता, कोणत्या चौकीच्या ठिकाणी जाता किंवा कोणत्या अशा सिद्ध ठिकाणी जाता जेथे की कोणता मंत्र जप केला जात असेल किंवा केलेला असेल, तर तिथे ती ऊर्जा आधीपासूनच विद्यमान असते. तर तेव्हाही तुमच्या अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येते. आता हे अंगावरील येणारे शहारे जे आहे ते तुमच्या अंगावर त्यावेळीही उभे राहतात जेव्हा तुम्ही भजन ऐकू लागता, जेव्हा तुमच्या इष्टदेवतेचे नाव तुमच्या कानावर पडते, जेव्हा तुम्ही त्यांच्या महिमेचे गुणगान ऐकता, जेव्हा तुम्ही त्यांच्या चरित्रांचे वाचन करता, तेव्हाही तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात. काही वेळा तर जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलते तेव्हाही तुमच्या शरीरावर काटे उभे राहतात. तुम्हाला हे माहिती पडते की कुठेतरी ही व्यक्ती जी आहे ती काहीतरी खोटं बोलत आहे. किंवा मग जेव्हा तुम्ही कोणत्या नकारात्मक ठिकाणी जाता तर तिथेही हे संकेत मिळतात की तिथे कोणती ना कोणती तरी नकारात्मक शक्ती उपस्थित आहे आणि अशा वेळीही तुमच्या अंगावर काटा येतो. तर बघतो अंगावर काटा उभा राहणे किंवा मग डोळ्यात पाणी येणे हे जे संकेत आहेत ते कोणत्या नकारात्मक शक्तीचे प्रभाव असत नाही, तर हे सर्व प्रभाव जे आहेत ते सकारात्मक असतात आणि हे सर्व तुमच्या पूजापाठशी जोडलेली कारणे असतात. जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता, बघतो तुम्ही हे पाहिलेच असेल की जेव्हा तुम्ही कोणत्या मंदिराच्या ठिकाणी जाता, कोणत्या चौकीवर जाता, तर अशा ठिकाणी ज्यांच्यावर अंगात वारे येते, मग जरी ते कोणत्याही देवी देवतांचे असो, तर अंगात वारे येण्यापूर्वी तुम्ही त्यांना लक्षपूर्वक पाहाल तर अशावेळी त्यांना मोठमोठ्या जांभया येण्यास सुरुवात होतात आणि नंतर त्यांच्या अंगात देवाचे वारे येण्यास सुरुवात होते. तर आता इथे तुम्ही म्हणाल की आमच्या अंगात तर वारे येत नाही, तर मग आम्हाला पूजापाठच्या वेळी मोठमोठ्या जांभया का येतात? तर पहा, याचे कारण हे आहे बघतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ती ऊर्जा जी तुमच्या इष्टदेवतेची ऊर्जा आहे ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करत असते, तेव्हाही तुम्हाला मोठमोठ्या जांभया येतात. फरक फक्त एवढाच आहे की ज्यांच्या अंगात वारे येते त्या व्यक्तींच्या अंगात त्या इष्टदेवतांची ऊर्जा ही पूर्ण रूपाने प्रवेश करत असते, तर तुमच्या अंगात प्रवेश करणारी जी ऊर्जा आहे तिची मात्रा ही 30 ते 40% अशा प्रभावाखाली असते. जेव्हा तुमच्याही अंगात अगदी पूर्ण रूपाने ही ऊर्जा प्रवेश करेल तेव्हा तुमच्याही अंगात तुमचे इष्टदेवतेचे वारे येण्यास सुरुवात होईल आणि जेव्हा असे घडू लागेल तेव्हाच तुम्हीच पाहाल की तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेकडून खूप साऱ्या गोष्टींच्या विषयीचे संकेत तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल. तसेच काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की ज्यांच्या अंगात वारे येणारे असते त्यांच्या डोळ्याखालील भाग हा काळा पडू लागतो, त्यांचे डोळे चुरचुरू लागतात, डोळ्यातून पाणी येऊ लागते आणि त्यामुळे ते आपले डोळे चोळू लागतात. तर हे सुद्धा त्यांच्या इष्टदेवतांचे वारे त्यांच्या अंगात येण्याचे कारणे असतात. अशा वेळी ती शक्ती त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करणारी असते. तर बघतो जर तुमच्यासोबत सुद्धा असे काही घडत असेल, तुमच्या अंगावर शहारे येत असतील, डोळ्यात पाणी येत असेल, तुम्हाला कोणता झटका लागत असेल, तर यास तुम्हाला जराही घाबरायचे नाही. तर तुम्हाला अशा वेळी अजून अधिक जास्त पूजापाठ करायची आहे. कारण की बघतो हे संकेत हे दर्शवतात की तुमच्या इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर होणार आहे. ज्या देवतेची तुम्ही उपासना करत आहात, सेवा करत आहात, त्यांची कृपा तुमच्यावर आहे. तर अशा वेळी तुम्हाला अधिक पूजापाठ करण्यास सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही फक्त दिवाबत्ती लावत असाल तर तुम्हाला मंत्रजप करण्यास सुरुवात केली पाहिजे. तुम्ही मंत्रजप करत असाल तर तुम्हाला कोणते व्रत सुरू केले पाहिजे, पठण सुरू केले पाहिजे. जर तुम्ही व्रत करत असाल तर तुम्ही साधना सुरू केली पाहिजे, अशा प्रकारच्या कृपेस अजून वाढवण्यासाठी. आशा करतो बघतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.